आणि यानंतर काही बातम्या आहेत क्रिकेटच्या मैदानातून। आयसीसी T20 विश्वचषकात आज पारंपरिक प्रतिस्पर्धी भारत आणि पाकिस्तान आमने सामने येणार आहेत। श्रीलंकेच्या कोलंबोतील आर प्रेमादासा स्टेडियममध्ये हा सामना खेळवला जाणार आहे। संध्याकाळी 7 वाजता सामन्याला सुरुवात होईल। या स्पर्धेला सुरुवात होण्याआधी पाकिस्तानने भारतासोबत खेळण्यास नकार दिला होता, पण आता हा सामना होणार आहे। हा सामना जिंकणारा संघ थेट सुपर 8 मध्ये पोहोचणार आहे आणि त्यामुळे दोन्ही संघांसाठी हा सामना प्रतिष्ठेचा आणि महत्त्वाचा आहे। दोन्ही संघ या स्पर्धेमध्ये आतापर्यंत अजिंक्य आणि दोन्ही संघांनी खेळलेले 2-2 सामने जिंकले। त्यामुळे भारत आणि पाकिस्तान दोन्ही संघांकडे सलग तिसरा विजय मिळवून सुपर 8 मध्ये धडक देण्याची संधी आहे। मात्र कोणता संघ सलग तिसरा सामना जिंकणार, यशस्वी होणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। भारताचा विस्फोटक सलामीवीर अभिषेक शर्मा पाकिस्तान विरुद्धच्या सामन्यात खेळणार आहे। कर्णधार सूर्यकुमार यादवने अभिषेक शर्मा खेळणार असल्याचं सांगितलंय। अभिषेक शर्मा गेल्या काही दिवसांपासून आजारी होता, त्यामुळे यंदाच्या वर्ल्ड कपमधील नामिबिया विरुद्धच्या सामन्याला मुकला होता। आशिया कप स्पर्धेमध्ये अभिषेक शर्माने पाकिस्तान विरोधात 3 सामने खेळले होते। त्यावेळी त्याने 189.66 च्या स्ट्राइक रेटने 110 धावा केल्या होत्या। त्यामुळे आता वर्ल्ड कपमध्ये पाकिस्तानच्या गोलंदाजांचा धुव्वा उडवण्यासाठी अभिषेक शर्मा सज्ज झालाय। Today in the PC of Pakistan cricket captain said that they want to have Abhishek Sharma to play the game. So can you tell us, like, is there any update on him? How is he feeling? चलो ठीक है, if he wants him to play then we'll play him tomorrow. Thank you. Done. Thank you so much. आणि आजच्या सामन्यामध्ये पाकिस्तानचा फिरकी गोलंदाज उस्मान तारिकचा टीम इंडियाला सामना करावा लागणार आहे। उस्मान तारिकची गोलंदाजी करण्याची अनोखी शैली आहे। 2-4 पावलांवरती त्याचा रनअप आहे आणि त्यानंतर तो काही सेकंद थांबतो आणि बॉल टाकतो। त्यामुळे टीम इंडियाने सामन्याच्या 1 दिवस आधी त्यांच्या सराव सत्रामध्ये पाकिस्तानी फिरकी गोलंदाजाचा सामना करण्याची तयारी केली। कर्णधार सूर्यकुमार यादवने स्वतः तारिकच्या ॲक्शनची नक्कल करून रिंकू सिंग आणि अभिषेक शर्मासह डावखुऱ्या फलंदाजांना विशेषतः प्रशिक्षण दिलं। कर्णधाराव्यतिरिक्त इतर नेट गोलंदाजांनीही अशाच ॲक्शनने गोलंदाजी करून फलंदाजांना सराव दिला। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।